नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विवेक महाजन. आजच माझ्या वहिनींचा एक फोन आला. त्यांनी सांगितलं की मला डोकं दुखायचा खूप त्रास होतो आणि मला आवाजच सहन होत नाही. माझं डोकं इतकं दुखायला लागतं की मला आवाजच सहन होत नाही आणि मी सूर्यप्रकाशात गेली तरी मला खूप त्रास होतोय. मी म्हटलं थांबा, मी व्हिडिओद्वारेच तुम्हाला कळवतो. आणि आजचा हा विषय आहे मायग्रेन. मायग्रेन म्हणजे काय? तर हा मायग्रेन म्हणजे साधा हेडॅकचा त्रास नाही आहे. हा फक्त डोकंदुखीचा त्रास नाही आहे. तर याच्यामध्ये जे आपल्या मज्जातंतू असतात त्या अधिक संवेदनशील होऊन आपलं डोकं दुखायला सुरुवात होत असते. म्हणजे याच्यामध्ये मज्जातंतूंचा देखील इन्व्हॉल्वमेंट आहे. तर ह्या मायग्रेनमध्ये काय होतं की आपल्याला जास्त करून अर्ध्या साईडला डोकं दुखतं. ते उजव्या साईडला दुखू शकतं किंवा डाव्या साईडला देखील दुखू शकतं. तर हा जो मायग्रेनचा त्रास आहे तर हा कशामुळे होतो? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण काय माहिती का? तर स्ट्रेस म्हणजे ताणतणाव. दुसरं कारण काय आहे? अधिक मोबाईलचा वापर. आजकाल आपण अधिक मोबाईलचा वापर करतोय, डोळ्यांवर ताण पडतोय, किंवा त्याचे जे मोबाईलचे लाईट्स आहेत त्याच्यामुळे देखील आपल्या डोळ्यांवर ताण पडून आपला हा मायग्रेनचा त्रास वाढतो. दुसरी गोष्ट काय? तर मायग्रेन हा आपल्याला हायपर ॲसिडिटीमुळे सुद्धा हा त्रास वाढतो. म्हणजे आपलं जर वेळेवर जेवण नाहीये, वेळेवर नाश्ता नाहीये, किंवा आपण खूप तिखट मसाल्याचे पदार्थ खातोय, आपण खूप फास्ट फूड जास्त खातोय, तर याच्यामुळे हे त्रास होतो. मायग्रेनचं अजून कारण काय आहे? तर जास्त उन्हात जर तुम्ही असाल तर त्याच्यामुळे देखील हा मायग्रेनचा त्रास तुमचा वाढू शकतो. तर आपल्याला मायग्रेनमध्ये दोन प्रकार आहे. एक आहे ऑरा आणि एक आहे विदाऊट ऑरा. तर ऑरा म्हणजे काय की ह्या प्रकारामध्ये तुम्हाला एक अर्धा तास तरी आधी किंवा 20 मिनिटं आधी तुम्हाला त्याची संवेदना समजायला लागतात. म्हणजे डोळ्यांसमोर रेषा येणं किंवा डॉट्स येणं, अशी काही लक्षणं तुम्हाला जाणवू लागतात आणि मग हळूहळू तो डोक्याचा दुखण्याचा प्रकार आहे तो वाढत जातो. आणि हा काही अर्धा तास ते 1 ताससाठी असू शकतो. पण ह्याला पण सिव्हिअर अटॅकमध्ये हा येतो. तसंच दुसरा जो मायग्रेनचा प्रकार आहे तो आहे विदाऊट ऑरा. म्हणजे त्याच्यामध्ये आधी लक्षणं दिसत नाही, अचानक डोकं दुखणं चालू होतं. आणि हे जे डोकं दुखणं आहे हे तुमचं कोणत्याही लक्षणांशिवाय नसतं, फक्त डोकं दुखणं हीच एक तुमची कंप्लेंट असते. कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये उलटीसारखं वाटू शकतं आणि हे 3-4 तासापासून तर 2-3 दिवसापासूनपर्यंत हे डोकं दुखणं असू शकतं. मग जर एवढा गंभीर आजार आहे तर मग याला आपण बरं कसं करायचंय? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला पथ्य पाळली गेली पाहिजे. पथ्य काय पाळायची आहेत? तर आपल्याला पहिली गोष्ट की पित्तशामक आपल्याला आहार ठेवायचा आहे. म्हणजे तिखट कमी खायचं आहे आपल्याला, मसाल्याच्या भाज्या कमी खायच्या आहेत. ज्याच्यामध्ये मसाल्यामध्ये गरम मसाला तर बिलकुल टाकायचा नाही, भाज्यांमध्ये कांदा धने पावडर ही जास्त टाकायची. आहारामध्ये आपण सलाड्स फ्रूट्स याचं प्रमाण जास्त वाढवायचं आहे. आणि त्याच्याशिवाय आपण ताक जास्त घेऊ शकतो, पण ते घरी बनवलेलं पाहिजे आणि ताजं पाहिजे, आंबट नको. आणि ते कसं घ्यायचंय? जेवताना मध्ये मध्ये घ्यायचंय. आयुर्वेदामध्ये याला शब्द वापरलाय, त्याला म्हटलंय मोहरमूर. म्हणजे काय? 2 घास खाल्ले मध्ये 1 कोट ताक पिलं, 2 घास खाल्ले मध्ये 1 कोट ताक पिलं, याला आपण मोहरमूर म्हटलंय. तर हा तुम्ही ताक घेऊ शकता. आता तुमची एक आवडती गोष्ट सांगतो. याला एक औषध आहे आवडीचं. जिलेबी आवडते का तुम्हाला? हां, तर दही आणि जिलेबी तुम्हाला मिक्स करून खायची आहे. तर तुम्ही थोडीशी जिलेबी आणू शकतात फ्रेश, आणि 2 जिलेबीमध्ये थोडंसं दही टाकून तुम्ही हे घेऊ शकतात. ती पित्तशामक असते आणि मायग्रेनमध्ये खूप प्रभावी देखील आहे. सोबत काही आयुर्वेदिक औषधं असतात, ते तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमच्या आजारानुसार किंवा तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमचा आहार कसा आहे, तुम्हाला पित्त कशामुळे होतंय, याचा सगळा सारासार विचार करून तुम्हाला औषधं मायग्रेनसाठी ठरवू शकतात. मायग्रेनला आयुर्वेदिकमध्ये नस्य नावाची पण एक ट्रीटमेंट असते की ज्याच्यामध्ये नाकामध्ये आयुर्वेदिक औषधी तेल टाकलं जातं किंवा तूप टाकलं जातं. त्याद्वारे सुद्धा हा मायग्रेनचा त्रास आहे तुमचा हा कमी होण्यास मदत होत असतो. त्याचप्रमाणे आपण काय काळजी घ्यायला पाहिजे की आपण उन्हात जर जात असाल तर त्यावेळेला गॉगल घालायला पाहिजे की जो जास्त तीव्र ऊन आपल्या डोळ्यांवर येणार नाही. जास्त उन्हात राहणं टाळायचं आहे. तर नक्की तुम्ही ह्या काळजी घ्याल, आहारामध्ये लक्ष ठेवाल आणि तुमचा हा जो मायग्रेनचा त्रास आहे हा कायमचा बरा होण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ मदतशीर ठरेल. तर कमीत कमी आपण पथ्य पाळूया आणि ह्या आजाराला आपण दूर ठेवायचा प्रयत्न करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.